राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामधील 36 जिल्ह्यापैकी तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासून भरपूर ताईंनी मेसेज केलेले आहेत, कमेंटद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा झालेला आहे। सोबतच 8 जानेवारी, 9 जानेवारी आणि 10 जानेवारी या 3 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि 3 लाभ आलेले आहेत। तर त्या 3 लाभाचे अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा 7वा हप्ता आलेला आहे की नाही हे सुद्धा मला लगेच कमेंटद्वारे कळवायचं आहे। सोबतच कोणकोणते लाभ आलेले आहेत, आजचे प्रमुख 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। सोबतच अर्जांची छाननी सुरू होती त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम प्रत्येक महिन्याला 1400 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु काही माता भगिनींना अजून पैसे मिळाले नसतील किंवा काही माता भगिनींना अर्धवट पैसे मिळाले असतील त्यांच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सरकारकडून संक्रांतीनिमित्त बोनस सुद्धा वितरित करण्यात येणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार। बघा, राज्यामधील तब्बल 2,46,00,000 माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्यापैकी कोणत्या माता भगिनींना आज पैसे मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। ज्या माता भगिनींचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये भरला गेलेला असेल आणि त्यांचा फॉर्म 2 महिन्यांसाठी पात्र ठरलेला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित केला जाणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींना सरासरी 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले असतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा 7वा हप्ता जमा होणार आहे। आणि ज्या माता भगिनींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच होणार आहे। सोबतच हप्त्याची रक्कम किती मिळणार आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की आम्हाला 1500 रुपये हप्त्याची रक्कम मिळणार का 2100 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिलेली आहे, त्याविषयी सुद्धा झटपट माहिती बघूयात। बघा, हप्त्याची रक्कम तुम्हाला मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये दिलेले होते, त्यावेळेस लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपये होती। त्यानंतर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता विस्तार केला, त्याची रक्कम सुद्धा 1500 रुपयेच होती आणि तुम्हाला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे, त्याची रक्कम सुद्धा 2100 रुपये इतकीच राहणार आहे। बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्हाला 1500 रुपये येणार का 2100 रुपये येणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। सोबतच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील 6 महिन्यांचे पैसे अर्धवट आले आहेत, काही माता भगिनींना आलेले नाहीत, त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ज्यांना गॅस कनेक्शनचे किंवा इतर लाभांचे पैसे आलेले नसतील आणि त्यांना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांनी काय करायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना पूर्ण पैसे मिळणार आहेत, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आता उशीर नाही, थेट पैसे वाटप होणार। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सर्वात मोठा आदेश आलेला आहे। बघा, सर्व माता भगिनींसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी सुद्धा दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले
आहेत ते सुद्धा लक्षात घ्या। बघा आता उशीर होणार नाही, थेट पैसे वाटप होणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीच लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते, त्यांच्याच आशीर्वादामुळे लाडकी बहीण योजना अजून सुरू आहे। कारण राज्यामध्ये अजून अशा पद्धतीने कोणत्याही सरकारने योजना सुरू केलेली नव्हती। फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठी आणि सर्व माता भगिनींना उपयोगी पडेल अशी योजना सुरू केलेली आहे। परंतु आज तब्बल 36 जिल्ह्यापैकी, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित होणार आहे। सोबतच 3 गिफ्ट सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। बघा आता सध्याला संक्रांत जवळ येत आहे, त्या अनुषंगाने सरकारकडून 3 गिफ्टचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। यामध्ये 2 गिफ्ट तुम्हाला अगोदरपासूनच माहिती असतील, परंतु त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, सर्वांना माहिती आहे की मोफत 3 गॅसचे पैसे मिळवून देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। या 2 योजना गॅस कनेक्शन फ्री मध्ये देऊन टाकतात। सोबतच मोफत शिलाई मशीन योजना, बघा ज्या माता भगिनींना मोफत शिलाई मशीन योजना पाहिजे असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि तिसरी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना किंवा प्रधानमंत्री घरकुल योजना सुद्धा म्हणू शकता। आता एक एक करत जे 3 लाभ आलेले आहेत ते 3 लाभ बघून घेऊया, त्याच्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये 7वा हप्ता विस्तारित होणार आहे ते सुद्धा लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा झाले की नाही मला लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे। परंतु ज्यांना जमा झाले नसतील त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, जेणेकरून तुमचे सुद्धा पैसे जमा होतील की नाही हे सुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे। बघा ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते अशा माता भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोबतच त्यांना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरलेला असेल किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इतकी रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सोबतच दुसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा सरकारकडून दिले जाणारे 3 लाभ आहेत, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एक लाभ देणार आहोत, तो लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा सरकारने सांगितलेला जो दुसरा लाभ आहे तो म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। ज्या माता भगिनींना अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सांगा, तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या खाली देणार आहे। बघा तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी सरकारकडून तब्बल 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही शिलाई मशीन खरेदी सुद्धा करू शकणार आहात। ज्या माता भगिनींना शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा लगेच सांगायचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा लक्षात येणार आहे की किती माता भगिनींना शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे। कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, लाभ घ्यायचा आहे तो सुद्धा व्हिडिओ लगेच टाकणार आहोत। सोबतच तिसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा प्रधानमंत्री घरकुल योजना, ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत अशा सर्व माता भगिनींना घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा तुम्हाला घरकुल योजनेसाठी तब्बल 1,20,000 इतका निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सोबतच घरासाठी जी जागा लागते ती जर जागा तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये इतकी रक्कम जागेसाठी सुद्धा दिली जाणार आहे। सरासरी 2,20,000 इतकी रक्कम घर बांधणीसाठी दिली जाणार आहे। तर बघा आता आपण 3 लाभ बघितले, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तारित होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, परंतु काही प्रमुख जिल्हे आहेत तर त्या प्रमुख जिल्ह्यांमध्येच हे पैसे आज
उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये विस्तांतर केले जाणार आहेत। बघा, राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। त्यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, बहिणींकडून 4 कागदपत्रे मागितलेली आहे। तुमच्याकडे 4 कागदपत्रे असतील तर तुम्हाला 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्याकडे हे 4 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे कोणकोणती 4 कागदपत्रे आहेत, आता ही 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहे, कुठून घ्यायचे आहे त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। तर बघा, जे पहिलं कागदपत्र आहे तर ते कागदपत्र तुमच्याकडे असायलाच पाहिजे। बघा, घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे तरच तुम्हाला याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच घरातील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा। बघा, जर कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार नाही, परंतु ही कागदपत्रे तुमच्या गावामध्येच घ्यायची आहेत आणि गावामध्ये जमा सुद्धा करायची आहे, त्याच्या आधी सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगोदर लक्षात घ्या। आपण जिल्हे सुद्धा सांगणार आहोत। बघा, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे आणि शेवटचं कागदपत्र म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसली पाहिजे। जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी दिला जाणार आहे। तर बघा, शासनाकडून 3 गिफ्ट दिले जाणार होते, परंतु आपल्या चॅनलवरती सरासरी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्याच अनुषंगाने सर्व माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या लाडक्या बहिणींना दिल्या जाणार आहे, परंतु यासाठी आपण काही महत्त्वपूर्ण अशा अटी सुद्धा घातलेल्या आहेत। जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, जर तुम्हाला या 10 पैठणी साड्यांमधील एक साडी आपली असावी वाटत असेल तर तुम्ही सुद्धा या अटी शर्ती पूर्ण करणं गरजेचं आहे। तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये पैठणी साडी पोस्टाने तुमच्या जो ॲड्रेस असेल, जो पत्ता असेल तर त्या पत्त्यावरती हे संक्रांती अगोदर 1 दिवस अगोदर पाठवली जाणार आहे। बघा, पहिली अट काय घालण्यात आलेली आहे की तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे। सरासरी संक्रांती अगोदर सर्व व्हिडिओला लाईक केलेलं असावं। सोबतच दुसरी अट सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असावं। आणि तिसरी अट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तिसरी अट जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला सर्वात प्रथम पैठणी साडी मकर संक्रांती निमित्त तुमच्या ॲड्रेसवरती पोहोचवली जाणार आहे। तिसऱ्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे की आपला व्हिडिओ लावल्यानंतर शेवटपर्यंत ज्या माता भगिनी बघणार आहेत त्यांनाच या 10 पैठणी साड्यांमधील सर्व साड्या दिल्या जाणार आहे। प्रत्येकी 10 महिलेला एक साडी दिली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे। सोबतच आपण काही माता भगिनींना शिलाई मशीन सुद्धा देणार आहोत। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर माता भगिनींना विचारण्यात आलेलं होतं की तुम्हाला पैठणी साड्या हव्यात की शिलाई मशीन, तर त्यांनी शिलाई मशीन सांगितलेलं आहे, परंतु आपण पैठणी साड्या सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे। सोबतच शिलाई मशीन सुद्धा 3 ठेवण्यात आलेले आहेत। बघा, आपण याच्यामध्ये 3 नंबर काढणार आहोत। या 3 नंबरपैकी तुमचा सुद्धा नंबर असावा वाटत असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओला लाईक केलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राइब केलं पाहिजे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिलाच पाहिजे। तुम्ही कमेंट नाही केली तरी पण चालू शकणार आहे तुमचा सर्व डाटा। तुम्ही किती वेळ पाहता आहे, सोबतच तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला आहे का ते सुद्धा आम्हाला लगेच कळणार आहे। सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, आज राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, परंतु ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांनी गव्हर्नमेंटच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे। बघा, 98 61 71 71 हा गव्हर्नमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे। तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरून हा मेसेज सुद्धा करू शकता। सोबतच महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। त्या सुद्धा काय म्हटले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया।
तर बघा, आदित्य तटकरे मॅडम म्हटले आहेत की 35 लाख बहिणींची डीबीटी तयार झालेली आहे. बघा, राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढून ठेवायची आहे, त्यानंतरच तुम्हाला 35 लाखांमध्ये लाभ दिला जाणार आहे. बघा, सध्याची 35 लाखांची डीबीटी तयार झालेली आहे, तर त्या माता भगिनींनी अगोदरच ही 4 कागदपत्रे शासनाकडे सबमिट केलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे काढून ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, ज्या माता भगिनींकडे ही 4 कागदपत्रे असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये लाडके बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा जमा केला जाणार आहे. सोबतच 6 महिन्यांचे त्यांना अजून पैसे आलेले नसतील तर त्यांना 6 महिन्यांचे 9,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. सोबतच गॅस कनेक्शनचे सुद्धा 2,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे. ते सुद्धा काय म्हटले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे. बघा, बहिणींना संक्रांती निमित्त बोनस देण्याची तयारी सुरू आहे, परंतु ज्या बहिणींचे फॉर्म छाननीनंतर पात्र ठरलेले आहेत त्यांनाच फक्त बोनस दिलेला आहे. बघा, संक्रांती निमित्त भरपूर माता भगिनींना बोनस देण्याची तयारी सुद्धा सुरू आहे. तुमचा सुद्धा फॉर्म पात्र ठरला की नाही तुम्हाला सुद्धा मेसेज आलेला आहे. ज्या माता भगिनींचा फॉर्म अपात्र ठरलेला आहे त्यांना सुद्धा मेसेज आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा चेक करायचं आहे की आपला फॉर्म पात्र ठरला की अपात्र ठरला, ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमाच केली जाणार आहे. बघा, प्रामुख्याने राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा, या 25 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा आहे, तर या पुण्यामध्ये पुणे आहे आणि पिंपरी चिंचवड सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सोबतच सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे आणि कोल्हापूर आहे. अशा प्रमुख 5 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होत आहे. सोबतच भंडारा आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे. अशा पद्धतीने टोटल 5 जिल्ह्यांमध्ये या साईटला सुद्धा पैसे विस्तांतर होत आहे. सोबतच नंदुरबार आहे, जळगाव आहे, धुळे आहे, नाशिक आहे आणि नगर आहे. अहमदनगर, अहिल्यानगर या ठिकाणी म्हणू शकता, कारण अहमदनगरचं नाव अहिल्यानगर सुद्धा करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा 5 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा विस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे. अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहे. सोबतच रायगड आहे, बीड आहे, सोबत औरंगाबाद आहे, नांदेड आहे आणि लातूर आहे. अशा पद्धतीने सुद्धा या 5 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतर होणार आहे. परंतु हिंगोली असेल, परभणी असेल, जालना असेल, सोबतच या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग आहे, मुंबई आहे, मुंबई सिटी आहे, परंतु मुंबईला सुद्धा आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहे. याच्यामध्ये मुंबई शहर आहे आणि मुंबई उपनगर सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे आजच विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतु तुमचे आधार कार्ड लिंक असेल तरच आज पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.